हे काय चाललंय? दे. काकू हे काय केलं? अगं दृष्ट काढली तुझी. का? म्हणजे मी तर रोज तुमच्या समोरच असते ना, मग का काढलं? घ्या. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. काय? राजयोग आणि हिच्या पत्रिकेत? शक्यच नाही. ही कन्या फक्त भाग्यवान नाही, ही आजपर्यंत तिच्या नशिबापासून दूर ठेवली गेली. पण नियती फार काळ अन्याय सहन करत नाही. जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे ते परत जातच. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. तिच्या नशिबातलं प्रचंड वैभव तिला प्राप्त होईल. गुरूंच्या चरणी पोचणं म्हणजे केवळ दर्शन नव्हे, ती एक नियतीचं बंद दार उघडण्याची वेळ असते. काही भाग्य झोपलेली असतात, गुरु त्यांना जाग करतात. विश्वास बसत नाहीये ना, तर तुमच्या विश्वासातल्या गुरुजींनी म्हणजे ज्यांनी हिची पत्रिका बनवली त्यांना ही परत नेऊन दाखवा आणि खात्री करून घ्या. त्या साधुपुवांचं बोलणं मला खोटं वाटलं होतं, म्हणून मी हट्टाने जाऊन त्या गुरुजींना पुन्हा पत्रिका दाखवली. मला वाटलं त्या साधुपुवांचं भाकीत हे खोटं ठरवते, पण झालं उलटच. कावेरी, तुझ्या पत्रिकेत खरंच राजयोग आहे. हे सत्य मी कितीही नाकारलं तरी बदलू शकत नाही, पण मी हे प्रत्यक्षात कधीच घडू देणार नाही. काकू अचानक इतक्या चांगल्या कशा वागताय? स्वामींचीच काहीतरी लीला असावी. श्री स्वामी समर्थ. गया, कपिलाताई, कुठे सगळे? कविराज, कविराज, स्वामी देवा, कुठे सगळे? म्हणजे सगळे सेवेकरी एकदम गेले कुठे? नाही म्हणजे असं कधी होत नाही ना, स्थानावर एकतरी सेवेकरी असतोच. मग आज काय झालं? काही विपरीत घडलंय का? घडलंय. घडलंय काय? भेसळ. भेसळ कशा? भक्ती, असूयेची आणि स्वार्थाची. जेव्हा भक्तीत मीपणा येतो तेव्हा परमेश्वर निघून जातो. भक्ती शुद्ध असेल तर देव जवळ येतो, आणि भक्तीत जर का स्वार्थ मिसळला असेल तर कृपाही दूर जाते. पण कुणाच्या भक्तीत कोण इतकं भरकटलंय स्वामी देवा? बघ, निर्मळ पाणी खरं प्रतिबिंब दाखवतं. निर्मळ मन भक्ती दाखवत. आज या पाण्यात भक्तीचं खरं रूप दिसणार आहे. गुरुपासून काही लपून राहत नाही. मनातला विचारही त्यांच्या दृष्टीला स्पष्ट दिसतो. श्री स्वामी समर्थ. कुठे? हा, कुठे चाललात?
काय झालं कपिलाताई? का अडवलं? स्वामींची काही विशेष आज्ञा आहे का? आज्ञा? हा? आज्ञा केली तर आपल्याला फळ काय मिळतं सांग बघू. हा? म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे स्वामी स्थानावर आपण राब राब राबतो, हा, नामस्मरण करतो, पण या सगळ्याचं फळ कोणाला मिळतं? कोणाला मिळतं सांग ना? फक्त सुंदरा मावशींना. आजचीच गोष्ट घ्या. आज स्वामींनी सांगितलं होतं नामस्मरण करायचं. मी केलं, गयाताईंनी केलं, कविराजांनी केलं, सुंदरा मावशींनीही केलं. पण काय झालं? विशेष दान सुंदरा मावशींच्या पदरात पडलं. तेही चांदीच्या वर्गातलं गुरुचरित्र मिळालं त्यांना. नामस्मरण तर मीही केलं होतं. मला काय मिळालं? काहीच नाही. अरे पण गयाताई आणि कविराज या दोघांनी केलं होतं, त्यांना सुद्धा काही मिळालं नाही. हो. कपिलाताई, स्वामी जे काही करतात त्यामागे काहीतरी हेतू असतो. नाही नाही नाही, मी स्वामींना दोष देतच नाहीये. स्वामी म्हणजे महासागर आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्वामी सुंदरा मावशींकडे झुकतं माप देतात. प्रत्येक वेळेस दान त्यांनाच देतात. आणि गुरु म्हटल्यानंतर हे असं चालतं का? सांगा बघू, पटतंय तुम्हा दोघांना? हा? सुंदरा मावशी पण स्वामींची सेवा करतात आणि आपण पण सगळे स्वामींचे सेवेकरीच आहोत. मला नाही वाटत स्वामी सेवेकरीमध्ये काही फरक करत असतील म्हणून. नाही नाही नाही, सेवेमध्ये फरक होतो. फरक होत नसता तर आज दान मला सुद्धा मिळालं असतं ना. फक्त सुंदरा मावशींनाच का मिळालं असतं याचा विचार केलाय का कधी? हा? किंवा तुम्हाला मिळालं असतं? नाही. तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. नुसतं पटून उपयोग नाही ना, आपण त्या गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे. हो. निषेध? कसला निषेध? निषेध म्हणजे आज स्थानावर कोणीही काही काम करणार नाही, स्वामी सेवा करणार नाही. स्वामींना पण कळलं पाहिजे फक्त सुंदरा मावशीच नाहीयेत, आपणही भक्त आहोत त्यांचे. काय झालं? मी बोलते ते पटतंय ना? पण हे योग्य नाहीये. कधी कधी अन्यायाविरुद्ध उभं राहावं लागतं. अन्याय सहन करायचा नाही. हीच ती योग्य वेळ. चला चला चला, अरे चला या. स्वामी देवा, हे काय पाहिलं मी? अहो, कपिलाताईंच्या मनात केवढा मोठा संशय निर्माण झालाय आणि आता तर त्या निष्पाप सेवेकरांनाही भडकवताय आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण झालाय. हे योग्य नाहीये स्वामी देवा. आजवर मी कधीच स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठी समजले नाही आणि तुम्ही माझ्यावर विशेष कृपा करता असंही मला कधी वाटलं नाही. कारण तुमची कृपा सगळ्यांवरच सारखी असते. तुमच्यासाठी तुमचे सगळेच भक्त समान आहेत देवा. ना तुमच्या मनात भेदभाव आहे ना माझ्या मनात भेदभाव आहे. आणि तुम्ही कधीच कोणाला गृहीत धरलं नव्हतं. मग हा असा गैरसमज का निर्माण झालाय त्यांच्या मनात? म्हणूनच म्हटलं भेसळ झालीये, भक्तीत भेसळ झालीये, असूयेची, मत्सराची, स्वार्थाची आणि लबाडीची. दुधात एक थेंबर जरी विष पडलं तरी ते पिण्यायोग्य राहत नाही. तसंच भक्तीत असूया, मत्सर, अहंकार हे जर का मिसळलं तर भक्ती राहत नाही. पण मग देवा, यावर उपाय काय? कपिलाताईंना त्यांची चूक कधी कळणार देवा? सत्य घाई करत नाही सुंदरे, ते योग्य वेळी स्वतःच समोर येतं. असूया माणसाला दुसऱ्याचा आनंद दिसू देत नाही आणि मत्सर स्वतःचं भाग्य हिरावून घेतं. दुसऱ्याची कृपा पाहून ज्यांचं मन जळतं त्यांच्या हातातून कृपाही निसटते. गुरुकृपा मोजायची नसते सुंदरे. लबाड आणि धूर्त माणसांना घेऊन इथे आम्हालाही चालवं लागतंय आणि तिकडे कावेरीलाही तिच्यावर स्वार्थ आणि अन्यायाचं जाळं विणलं जातं.
आणि आम्ही त्याच्या विरुद्ध उभे राहणार आहोत. स्वामी देवा, तुमची लीला, तुमचा न्याय अगाध आहे. आम्हाला ना फक्त तुमच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. काकू, अहो हे काय करताय? माझे कपडे बाहेर का काढताय? मगाशी माझी दृष्ट काढली आणि आणि आता गाठोडं बांधताय. मला घराबाहेर काढताय का? मी पाया पडते, मला घराबाहेर नका काढू. अगं, आता तू मोठी झालीस, लग्नाचं वय झालं तुझं. या वयात दृष्ट लवकर लागते बरं, म्हणून तुझी दृष्ट काढली. तू याच घरात राहतेस, तुला दृष्ट लागली तर या सगळ्या घरावर परिणाम होईल की नाही, म्हणून काढली दृष्ट. आणि हे गाठोडं कुठे जायचंय? अगं, तूच म्हणालीस ना तुला अक्कलकोटला जायचंय म्हणून. हो, स्वामींनीच बोलावलंय मला. हो, चल जाऊया. काय? जाऊया म्हणजे म्हणजे तुम्हीही येणार? हो, मी सुद्धा तुझ्यासोबत अक्कलकोटला येणार. तुम्हीही? पण असं अचानक असं का? अगं, मग एकट्या मुलीला इतक्या लांब कसं पाठवू? उद्या वाटेत काही झालं, कोणी त्रास दिला, कोणी पळवून नेलं तर? अगं, मग तुझ्याकडून जे ऋण फेडून घ्यायचंय ते कोण फेडणार? चल आवर लवकर, मी सुद्धा आवरते. नाहीतरी कित्येक वर्षात कुठे बाहेर गेले नाहीये मी. माझी भ्रमंती होईल त्या निमित्ताने. मज्जाच मज्जा. चल चल आटप. काकू, तुम्ही जी कारणं सांगताय ती खरं तर मला पटत नाही. त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. पण त्यांनी यायचं ठरवलं हेच किती मोठं आश्चर्य आणि माझ्यासाठी किती मोठा आनंद. म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या पवित्र महिन्यात मला अक्कलकोटला पोहोचता येणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही काय लीला केली, काय जादू केली, मला काहीच कळलं नाही. मी तर सगळे मार्ग बंद झाले असंच समजत होते, पण तुम्ही क्षणात मार्ग मोकळा केला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी येते, मी तुमच्या अक्कलकोटला येते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ये, तुझीच वाट पाहतोय आम्ही. तुझ्या पावलांची चाहूल मला आधीच लागली होती. तुझा अक्कलकोट पर्यंतचा प्रवास हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हता, तर तुला घडवणार आहे, तुला समज देणार आहे, तुला शिकवणार आहे, तुझ्या श्रद्धेचा अर्थ समजावून सांगणार आहे आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. गुरुपर्यंतचा मार्ग केवळ पायाने चालायचा नसतो, तर तो श्रद्धेने पार करायचा असतो. प्रवास संपतो तेव्हा भक्त अक्कलकोटलाच पोहोचत नाही, तर त्याच्या स्वतःच्या नशिबापर्यंत पोहोचतो. स्वामी देवा, पूजेसाठी बेलपत्र आणले. सदा,
आपण इकडे आलोय, स्वामींना वाईट तर वाटणार नाही ना? दूध घ्या, घे सदा घे, दूध घे. हणम्या घे, दूध घे, गरम आहे, पिऊन घ्या. कपिलाताई, किती काळजी करतो तुम्ही सर्वांची. त्याचं काय आहे, स्वामी स्थानावर प्रत्येक गोष्ट मीच पाहते आपली. पण काही लोक असतात सुंदरा मावशींसारखी, जे स्वतःला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजतात. आणि म्हणूनच आज आपण इथे जमलोय त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी. काय रे सदा, काही बोलायचंय का? नाही, काही नाही. नाही ना? मग दूध घे, मी आलेच हो तुमच्यासाठी भाकऱ्या थापून. हा हा. हे काय करताय देवा? म्हणजे एका पातेल्यात बेलपत्र आणि एका पातेल्यात तुळशी पत्र, याचा अर्थ काय? सुंदरे, अगं भक्त चुकीचे वागले म्हणून आम्ही त्यांची काळजी करणं सोडत नाही. मुलं रुसली, हट्ट केले म्हणून आई त्यांच्यावरची माया कमी करते का? नाही देवा, आई रागवते पण माया करायचं सोडत नाही. म्हणून तर गुरुही आईसारखेच असतात. भक्त गुरुपासून दूर जाऊ शकतो, पण गुरु भक्ताला मनापासून दूर नाही करत. फक्त रुसतो म्हणून गुरु त्याच्यावर रागवत नाही, तर त्याच्यावरची कृपा आणखीन वाढवतो. म्हणजे देवा, तुम्ही कपिलाताई आणि सेवेकरांबद्दल बोलताय का? त्यांनी चूक केली तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हे सगळं करताय? असूया, मत्सर, राग हे मनाचे ताप आहेत. आणि ताप आलेल्या माणसाला औषध द्यावंच लागतं. गुरुची कृपा ही पात्रतेवर नाही तर उद्धारावर चालते. ज्याला सर्वाधिक गरज असते त्याच्यापर्यंत गुरुकृपा आधी पोहोचते. पण स्वामी देवा, मला अजूनही ही 2 पातेली आणि ही 2 पानं याचा अर्थ कळत नाहीये. कळेल, योग्य वेळ आली की संकेत स्वतःच उलगडेल. आत्ता फक्त पाहत राहा आणि विश्वास ठेव. स्वामींची आतापर्यंत सकाळची पूजा झाली असेल आणि आता आरतीची तयारी सुरू झाली असेल. हनुम्या, जायचं का रे आरतीला? चल. अरे सदा, हरम्या, झालं का रे दूध पिऊन? काय रे, काय झालं? आज इतकी वर्ष स्वामींच्या सहवासात राहते, मलाही आता लोकांच्या मनातलं सगळं कळतं बरं. मला तुमचं दुःख कळतंय रे. माझंही तेच दुःख आहे. मीही स्वामी स्थानापासून फार लांब राहू शकत नाही. काय आहे, सदैव स्वामी सेवा केली आहे ना मी. पण काय आहे, अरे जर आपण निषेध नोंदवला नाही ना तर स्वामींना आपल्या मनातलं कळणार नाही. स्वामींना सगळं कळतं, आपण बोललो तरी आणि नाही बोललो तरी. कपिलाताई, स्वामींपासून काही लपले का? गुरुस्थान सोडून ह्या जागेत बसणं मला पटत नाहीये. मला पण वाटतंय काही चूक झाली असेल तर स्वामींसमोर माफी मागूया. नाही नाही नाही, मी काय म्हणते, आता माघार घ्यायची नाही. एकदा आपलं ठरलं ना निषेध करायचा म्हणजे ठरलं, निषेध करायचा. नाही नाही, मी जातो. मला ह्या जागेत बसवत नाहीये. स्वामींचे चरण सोडून मला कुठेच शांतता मिळत नाही. मी कोण आहे माहिती आहे ना? स्वामींची परमशिष्य आहे मी. त्यामुळे मी जे काही सांगेन ना त्यावरच स्वामी विश्वास ठेवतात. त्यामुळे शांत बसायचं आणि निषेध करायचा. घे. आलेच मी. आई, काय होते? काय झालं? काय रे, काय झालं? खाजवते. सुंदरे, जा गुलाब पाणी घेऊन ये आणि संपूर्ण स्थानावर शिंपड. बरं. हा, आणि दारावर फुलांचं तोरण लाव, रांगोळी काढ आणि हो,
चाफ्याची फुलं पण आण आणि प्रसादाला काहीतरी खास कर. देवा, एवढी विशेष तयारी? कुठला उत्सव आहे का? का कुणी विशेष येणार आहे? हो, येणार तर सगळेच आहेत. म्हणजे काही इच्छेनी, काही नाही लाजानी. काही आनंदाने येतील, काही प्रश्न घेऊन येतील, पण येतील सगळेच. खरंय देवा, गुरुच्या दारी येणाऱ्या प्रत्येकाचं कारण वेगळं असतं, पण जाताना मिळणारी कृपा ही एक सारखीच असते. सुंदरे, गुरुच्या दारात कोणी योगायोगाने येत नाहीत. त्याची नियतीच त्याला इथे घेऊन येते. स्वामी देवा, तुमच्या बोलण्यात काहीतरी वेगळा संकेत आहे. आज काही अद्भुत घडणार आहे का? गुरुपौर्णिमेचा महिमा जेवढा भक्तांना कळतो त्याहून अधिक तो देवतांना कळतो. योग्य वेळ आली की अतिथी स्वतःच चालत येतात. जिथे गुरुतत्व जागृत असतं तिथे देवतांनाही येण्याचा मोह आवरत नाही. जशी आज्ञा स्वामी देवा. सगळी तयारी अगदी मनापासून करते. सुंदरे, तयारी फक्त स्थानाची करू नकोस, मनाची कर. कारण जे येणार आहेत त्यांचं स्वागत फक्त फुलांनी नाही तर भावनेनी व्हायला हवं. स्वच्छ अंगण पाहून पाहुणे आनंदी होतात, पण स्वच्छ मन पाहून देवताही आनंदी होतात. जशी आज्ञा स्वामी देवा. अगं ए कावेरी, थांब की. थांबतेस की नाही माझ्यासाठी? हे घे. हा, काकू, ती पोटली द्या माझ्याकडे. उगाच तुम्हाला ओझं नको. नाही नाही, राहू दे माझ्या जवळच. का? असं काय आहे त्यात? दागिने आणि पैसे आहेत. दागिने आणि पैसे? अहो, ते कशाला आपल्या सोबत प्रवासात? अगं मग काय घरात ठेवू? इतके दिवस आता आपण बाहेर असणार आहोत. कोणी दरोडा घातला, चोरी केली म्हणजे आयुष्यभराची माझी कमाई जाईल एका क्षणात. काकू, आपण अक्कलकोटला जातोय, स्वामींच्या चरणी जातो. जाताना सगळं त्यांच्या हवाली करून जावं. आणि ज्यांच्यावर आपण स्वतःला सोपवतो ते आपल्या धनाचंही रक्षण करतात. तुझा असेल विश्वास, माझा नाहीये. माझं धन मी क्षणभरही माझ्या नजरेआड होऊ देणार नाहीये. संपूर्ण प्रवासात ही पोटली माझ्याच जवळ राहील. श्रद्धा सांगून येत नाही, ती अनुभवातूनच जन्माला येते. स्वामी एक दिवस यांचाही विश्वास जागा करतात. कावेरी, अगं कावेरी. अगं ए, काय झालं? का थांबलेस? काकू, मला कोणाचा तरी आवाज आला. कोणीतरी कावेरी असं म्हणून हाक मारली. इथे बास झाला असेल तुझा. चल. काय रे, काय झालं? मला खाज होते. हे अचानक काय झालं तुला? नाही, आता तर सगळं ठीक होतं. हा कुष्ठरोग आहे. हे सगळं तुमच्यामुळेच झाले. ते तुमचं ऐकलं आणि स्वामी सेवा बंद केली, त्यामुळेच असं झालंय. हे सगळं तुझं पाप आहे. स्वामी असं काही करत नाही. कपिलाताईंवर उगीच नाव नको घेऊस. तू असंच काहीतरी पाप केलंयस, त्यामुळे हे सगळं होतंय. नाही नाही, माझं मन सांगतंय गुरूंपासून दूर गेलो म्हणून असं झालं. इथे नाही थांबणार मी. मला स्वामी चरणी जायचंय. कावेरी, अगं कावेरी. मलाही घेऊन चल ना अक्कलकोटला.
मलाही जायचंय ग. अगं ए, काय चाललंय? का थांबलीस? अहो काकू, इथे एका आजीबाईंनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या पण मला अक्कलकोटला घेऊन चल. कुठे? अहो इथे. अगं बाई, आत्ता इथेच होत्या. मी स्वतः पाहिलं. कुठे कोण आहे इथे? भास झाला असेल तुला. चल लवकर, उशीर करू नकोस. कोण होत्या त्या? त्या खरंच मला दिसल्या होत्या का? की मला भास झाला? पण भास असेल तर तो एवढा खरा का वाटला? आणि त्यांनी अक्कलकोटलाच नेण्याची विनंती का केली? कावेरी, अगं ए कावेरी. कावेरी, तू अक्कलकोटला यायला निघाली आहेस. तुला वाटतंय हा प्रवास फक्त आमच्या दर्शनासाठी आहे, पण हा प्रवास त्याहूनही मोठ्या कारणासाठी आहे. हा प्रवास तुझ्या आयुष्याचा अर्थ उलगडणार आहे. प्रत्येक संकेत तुला तुझ्या सत्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. तसंच दुसऱ्या बाजूला तो तुझ्या गुन्हेगारालाही स्वस्थ बसू देणार नाही. त्यालाही वारंवार इशारे मिळतीलच. नाही नाही, माझ्या घरात चोरी करायची हिंमत, मला लुटायचा प्रयत्न, मी त्याला जिवंत सोडणारच नाही. अहो, आपण एकदा तिजोरी बघून घेऊया. नाही, मी आत्ताच्या आत्ता फौजदाराकडे जातो, अख्खा गाव पालथा घालायला सांगतो, घर आणि खर शोधायला लावतो. माझ्या घरात हात घालणारा आज माझ्यापासून वाचणार नाही. अहो थांबा. काय आहे? अहो, चोरी झालीच नाहीये. काय? अगं काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे ना? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, तिजोरी रिकामी होती. अहो एकदा इकडे येऊन तर बघा. हे कसं शक्य आहे? अगं आत्ता तर रिकामी होती. हे अरे हा, अरे माझे दागिने. अरे वा, सगळं परत आलं. आम्हाला भास तर नाही ना? हे विमला, मला जरा चिमटा काढ. हो काढते. हा, म्हणजे हा माझा भास नाहीये, म्हणजे खरंय ही जागाच आहे. अहो मला सांगा, हा भास तुम्हाला झाला तरी का? क्षणभरापूर्वी तर तुम्ही खात्रीने म्हणत होता की तिजोरी रिकामी आहे, आणि आता तर सगळं जसंच तसंच आहे. आणि तरी तुम्हाला हा भास झाला कसा? मी स्वप्नात तर नाही ना? हा भास तर नाही ना? काढ जोरात चिमटा काढ. नाही नाही, मला नाही जमत. अगं काढ ना. हो काढते. हा, म्हणजे हा माझा भास नाहीये, म्हणजे खरंय ही जागाच आहे. अहो मला सांगा, हा भास तुम्हाला झाला तरी का? क्षणभरापूर्वी तर तुम्ही खात्रीने म्हणत होता की तिजोरी रिकामी आहे, आणि आता तर सगळं जसंच तसंच आहे. आणि तरी तुम्हाला हा भास झाला कसा? जर हा विडा तू वेळेत दिला नाहीस तर जिचं नशीब तू चोरलंयस तीच स्वतः तुझं नशीब बदलायला इथे येईल. दुसऱ्याचं नशीब लुटून कोणी स्वतःचं नशीब घडवू शकत नाही. हे सगळं त्याच साधूमुळे तर नाही? नाही नाही नाही. विमला, कुलूप आण जा. अगं कुलूप आण ना. हो हो आणते.
काय साधारण गोष्ट नाहीये. एका मागोमाग एक विचित्र गोष्टी घडतात. मला मार्तंड महाराजांना सांगावंच लागलं. न्यायाची चावल लागते तेव्हा प्रत्येक सावली चोर वाटू लागते, प्रत्येक आवाज इशारा वाटू लागतो. यांनी दुसऱ्याचं हिरावलंय, त्याला स्वतःचा हरवण्याची भीती कधीच सोडत नाही. पापाची सगळ्यात मोठी शिक्षा बाहेरून मिळत नाही, स्वतःचं मनच ती त्याला देते. रामप्पा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. हा विडा जिचा आहे, तिला जर का तू वेळेत दिलास तरच तुझं कल्याण होईल आणि तिचंही. अहो काय झालं? दाराकडे का बघताय सारखं? आणि कुणाशी बोलताय तुम्ही? अगं ती म्हातारी उभी आहे बघ. अहो दारात तर कुणीच नाहीये. तुम्हाला भास झालाय का? अगं ती म्हातारी दिसत नाही. आपलं धन कुठे गेलं? अहो चोरी झालीच नाहीये. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, तिजोरी रिकामी होती. अहो थोडं पाणी घ्या. सकाळपासून फार अस्वस्थ दिसताय. नका काळजी करू, सगळं ठीक होईल. कोणच नाही. आणि मी स्वतः बघितलेल्या डोळ्याने इथे कोणतरी आलेलं तिजोरीच्या इथे. स्वामी मला वाचवा, क्षमा करा, माझं चुकलं स्वामी. मला वाचवा स्वामी. कपिलाताई हो, जवळ जाऊ नका, नाही तर आपल्याला हा रोग होईल. बापरे, हे ना सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमचं ऐकलं आणि स्वामी स्थान सोडलं, त्याच्याचमुळे झालंय हे सगळं. मी तुमचं ऐकायला नको होतं. माझ्याकडून फार मोठी चुकी झाली. ए माझ्यामुळे काही नाही झालं. ही सगळी तुझीच पाप आहेत जी तू आता भोगतोयस. उगाच माझ्यावर खापर फोडू नकोस. हा हनुम्या, कपिलाताई बरोबर बोलतायत. उगीच त्यांना दोष देऊ नकोस. स्वामी वाचवा मला स्वामी.
मला काय होतं आता हे? आता तुला काय झालं? स्वामी हे, कोण आहेस तू? कोण आहे? ते काय करते? चल निघ. हे काय करतेस तू? हे काय करते? माझ्या घरात चोरी करते तू? अरे थांब. माझ्या घरात चोरी करून कुठे चालली? हे थांब थांब, कुठे चालली? हे थांब. हे थांब. चोर 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 चोर. अरे हात काढतो चेहऱ्यावरचा. हा तर म्हातारा झाला. हे काय झालं? स्वामी मला वाचवा स्वामी. घे घे आणखी घे कपिला त्यांची बाजू. आता तरी समजलं ना की आपण चुकीच्या मार्गावर आलोय ते. कपिलाताई, तुम्हीच आम्हाला भडकवलं आणि स्वामींची सेवा मोडलीत, त्यामुळे आमच्यावर ही वेळ आली. माझ्यामुळे काही झालेलं नाहीये, सगळी तुमची पाप आहेत. आणि स्वामींना तुम्ही उगाच याच्यामध्ये ओढू नका. मी तुम्हाला आत्ताच सांगते, स्वामींमुळे काही झालेलं नाहीये, सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. कावेरी, अगं कावेरी, मलाही घेऊन चल ना अक्कलकोटला. मलाही जायचंय ग. कोण होती ती बाई? मलाच का हाक मारत होती? माझा तिच्याशी काही संबंध असेल का? काकू, मला वाटतं आपण अजून थोडं चाललो असतो ना तर आणखी काही मैल अंतर पार करता आलं असतं. अक्कलकोट लवकर गाठता आलं असतं. ए बाई, माझ्यात आता एक पाऊल चालण्याची ताकद नाही. जितकं यायचं होतं तेवढं आलो. आता मला लागले भूक. शांतपणे जेवू दे मला. उगीच बडबड नको करूस. आई ग, माझ्या पाठीवर कुबड. आई, आई गं. स्वामी, घ्या, आता तुम्हालाही शिक्षा झाली. आता तरी समजलं ना? स्वामींशी विरोध करून
कोणाचं भलं झालंय का? आता एकच मार्ग आहे. स्वामींकडे जाऊया, त्यांच्या चरणी माथा टेकूया, तेच आपल्याला वाचवतील. हो हो, स्वामींकडे जाऊया. आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही. अरे नाही नाही नाही, आपलं निषेध करायचं ठरलंय ना, मग निषेध करायचा. काही झालं तरी निषेध करायचा. कपिलाताई, आम्हाला अहंकार नकोय. स्वामी हवेत. ऐक, अरे हनुमान थांब, जाऊ नको. स्वामी मनुष्याने प्रत्यक्ष आयुष्यात अडाणी असू नये आणि भक्तीतही. अज्ञान माणसाला चूक करायला भाग पडतं. फरक फक्त इतकाच आहे, अज्ञान एक क्षम्य असतं आणि अहंकारातून आलेला अडाणीपणा त्या माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. भक्तांनी सुज्ञ असायला हवं. परिस्थितीपेक्षा गुरुवर विश्वास ठेवायला हवा. आमची कावेरी, तिला सगळंच समजतं असं नाही, पण ती आमच्यावरचा विश्वास सोडत नाही. तिला उत्तर माहित नसतात, पण प्रश्न गुरुवर सोपवता येतात. यालाच खरी भक्ती म्हणतात. शिव शंकर शंभो. ए, अशी हपापल्यासारखी काय बघतेस ग माझ्या तोंडाकडे? माझं अन्न खायचंय का काय तुला? उगाच माझ्या ताटाकडे बघू नकोस हं? पोटात दुखेल माझ्या. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल, त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. अक्कलकोटला गेल्यावर मोठा धनलाभ होणार आहे, म्हणूनच मी या प्रवासाला निघाले. नाहीतर तुझ्यासारख्या अनाथ पोरीसोबत अशी तंगडतोड करायची मला काही हौस नव्हती. आता फक्त मज्जाच मज्जा करायची मला. काकू, मलाही भूक लागली. सकाळी काही खाल्लं नाही ना, मलाही थोडं द्या ना. नाही म्हणजे जे उरेल तेच खाईन मी, तेवढाच पोटाला आधार मिळेल. ए बाई, ही सगळी शिदोरी मी माझ्या एकटीसाठी आणली. इतक्या दिवसांचा प्रवास आहे, पुरवून पुरवून खायचे मला. तू राहा उपाशी, मला काही फरक पडत नाही त्याने. नाहीतर तू असं कर, तुझ्या स्वामींचं नाव घे, त्यांना म्हणावं मला जेवायला घाला. मोठे देव लागून गेले की नाही ते. काकू, तुम्ही मला काहीही बोला, हवं तर शिक्षा करा, पण माझ्या स्वामींना काही बोलू नका. हे घे, तू पाणी पी. हा, उगाच माझ्या शिदोरीला नजर नको लावूस. स्वामी, मी उपाशी राहीन, त्याचं काहीच दुःख नाही मला. उपाशी पोटानेही तुमचं नाव घेता येतं, पण मला लवकरात लवकर अक्कलकोटला पोहोचायचंय, तुमच्या चरणी यायचंय, तुमचं दर्शन घ्यायचंय. हो, श्री स्वामी समर्थ. श्रद्धा मार्ग दाखवते आणि सबुरी त्या मार्गावर टिकून राहण्याची शक्ती देते. ए चोर चोर! काय? अरे काय चाललंय माझ्या बरोबर? माझ्याच घरात चोरी होते असं मला का वाटतंय सारखं? माझं कोणतरी घेऊन जाते असं मला सारखं का वाटतंय? काय झालं? पुन्हा चोर चोर म्हणून का ओरडलात? आणि इथे तर कोणीच नाहीये. रामप्पा, स्वतःकडे चोरी होताना पाहून इतका घाबरलास? दुसऱ्याकडे चोरी करताना भीती नाही वाटली?
तेव्हा कसा आनंद होत होता, आणि आता स्वतःच जात आहे म्हटल्यावर जीव कासावीस होते ना. अहो हे काय म्हणतात? कसली चोरी? रामप्पा, तुला आधीच सांगितलं होतं, जिचं आहे तिला देऊन टाक, तर तीच तिचं ते घ्यायला परत येईल, आणि तीच तिच्या हक्काचं घ्यायला परत निघाली आहे. आज जे दिसलं तो त्याचाच इशारा होता. नियती आधी संकेत देते आणि मग सत्य समोर आणते. बस, पुरे झालं. मी तुम्हाला मानत नाही ना, म्हणून मला घाबरवताय. तुमचा राग आहे ना माझ्यावर. रामप्पा, काजवा स्वतःच्या प्रकाशाचा गर्व करू शकतो, पण तो सूर्याचा प्रकाश नाकारू शकत नाही. आणि त्यांनी सूर्याला नाकारलं म्हणून दिवस उजाडायचा राहत. सत्याला मान्यता लागतेच असं नाही. सत्य हे सत्यच असतं. लक्षात ठेव रामप्पा, चोरी कधीच पाठ सोडत नाही. चोरलेली वस्तू मिळू शकते आज नाही तर उद्या. स्वतःची चूक मान्य कर, आणि जर तुला ती करायचीच नसेल तर ठीक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. मग ऐक, आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. नियती आता थांबणार नाही. तुझं पाप तुझ्या समोर उभं राहील आणि तू त्यापासून पळून जाऊ शकत नाहीस. स्वामी, आम्ही देवदूत गेली कित्येक वर्ष झालं प्रार्थना करत होतो, किमान एका गुरुपौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तरी तुमच्या सेवेची संधी आम्हाला मिळावी, परंतु तुम्ही ती दिली नाही स्वामी. पण आज अचानक तुम्ही हा योग दिलात, खरंच खूप धन्य झालो स्वामी. गुरुपौर्णिमा असो किंवा गुरुपौर्णिमेचा संपूर्ण महिना, या महिन्यात आमची सेवा करण्याचा सगळ्यात पहिला मान असतो आमच्या भक्तांचा, आणि त्यांच्या सेवेचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांची सेवा झाल्याशिवाय तुम्हाला संधी कशी देणार? गुरूंना देवापेक्षाही भक्त अधिक प्रिय असतात. स्वामी, पण आजच आम्हाला ही संधी कशी मिळाली? आज आमच्या काही सेवेकरांनी स्वतःहून सेवेत माघार घेतली. त्यांनी सेवा सोडली म्हणून आज तुम्हाला ही संधी मिळाली. म्हणजे त्यांनी सेवा करण्याची संधी सोडली म्हणून आम्हाला ही संधी लाभली. हो, सेवा रिकामी राहत नाही, ती सतत हात शोधत राहते, आणि जिथे अहंकार जागा घेतो तिथे सेवा निघून जाते. सेवा सोडणारा गुरुंना गमावतो, सेवा स्वीकारणारा गुरुकृपा मिळवतो. स्वामी, बरं झालं त्यांनी सेवा सोडली, म्हणून आमच्या नशिबी ही कृपा आली. सुंदरे, काय स्वामी देवा? आपण देवदूतांच्या करता खास नैवेद्य बनवलाय, तो तयार आहे ना? हो, आत्ता घेऊन आले. नाही सुंदरा, आधी सेवा मग प्रसाद. गुरूंची सेवा झाली तर प्रत्येक घास प्रसाद बनतो.
काय हो कपिलाताई, हे हे काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? आजोबा, हा बाळा बोल. ते तोरण कुठलं तोरण? नाही, काय नाही. हे तर श्री साईबाबांचं वचन, श्रद्धा आणि सबुरी. पण हे वचन इथे का उमटलं आणि मलाच का दिसतंय? मीच का पाहते? या मागे काही संकेत आहे का स्वामी? असं मला सगळं समजेलच असं नाही, पण तुमचा प्रत्येक संकेत माझ्या कल्याणासाठीच असेल यावर पूर्ण विश्वास आहे माझा. बाळा, आज तुला शब्द दिसत आहे, उद्या त्यांचा अर्थ कळेल. त्यावेळी तू शब्द वाचलेस, आता आयुष्य तुला त्याचा अर्थ शिकवेल. श्रद्धा आणि सबुरी हाच तुझ्या प्रवासाचा आधार असणार आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरी सोडली नाही, त्याला गुरुकृपेपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी, स्वामी, मी चुकले स्वामी, मला क्षमा करा. माझ्यावर दया करा स्वामी, हे कुबड काढा, फार दुखतंय हो. स्वामी, माझ्या अंगावरचा हा कुष्ठरोग घेऊन कसा जगू मी स्वामी? वाचवा मला स्वामी, वाचवा. स्वामी, वृद्धत्व आलं आणि क्षणात म्हातारा झालं स्वामी. स्वामी, कृपा करा स्वामी. बाळांनो, गुरुवर रुसणं, देवावर रुसणं हे स्वतःच्या आयुष्याला घातक ठरू शकतं. गुरुवर रुसायचं नसतं, गुरुला समजून घ्यायचं असतं. गुरूंच्या प्रत्येक कृती मागे कृपा असते, फक्त ती ओळखणे इतकी श्रद्धा हवी. तुम्हाला वाटलं आम्ही भेदभाव करतो, पण आम्ही प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार आणि योग्य वेळेलाच देतो. दुसऱ्याला मिळालेली कृपा पाहून मत्सर करू नका, स्वतःला त्याकरता पात्र बनवा. आई 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 गो, आई आई गो, अगं मेले उठ. आई गो, माझं पोट. आई आई गो, काकू, हो काय होतंय तुम्हाला? सांगा ना मला, काय होतंय? माझ्या पोटात दुखतंय. आई मला सांगा ना, काय होतंय? आई गो, तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. मी जेवत होते तेव्हा माझ्याकडे हपापलेल्या नजरेने बघत होतीस ना. माझ्या पोटात दुखू नये म्हणून प्रार्थना केली असशील, म्हणूनच मला इतका त्रास होतोय. नाही काकू, हो असं काहीच नाहीये. माझ्या मनात असा विचारही नव्हता. मला भूक लागली होती हे खरं, पण तुमचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटलं नाही. तुमच्यासाठी वाईट विचार करण्यापेक्षा मी उपाशी राहणं पसंत करेन. आलात तुम्ही? हो, स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची माहिती सगळ्यांना सांगून आलो. पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात, वाड्यात आणि वस्त्यांमध्ये तुमचा निरोप पोहोचवलाय आम्ही. उत्तम. अगं बाई, कपिलाताई, अहो हे काय झालंय तुम्हाला? आणि या दोघांना पण काय झालंय? कळेल, सगळं कळेल. तुम्ही तुमची कामगिरी उत्तम पार पाडलीत. काही भक्त आज्ञा पाळतात आणि काही निषेध करून स्वतःचं नुकसान करून घेतात. काय कपिले, बरोबर ना?
ऐको, माझा हात सोडा, सोडा, माझा हात तुटेल आता. आजोबा, चूक तुझी आणि तू तिच्यावर हात उचलतेस का? कारण तू वयाने मोठी आहेस म्हणून, आणि तू अधिकाराने मोठी आहेस म्हणून तुला तिच्यावर अत्याचार करायचा अधिकार मिळतो. मग ऐक, ह्या नियमाने देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे, अधिकाराने आणि शक्तीने. जर त्यांनी ठरवलं तुझ्यावर अन्याय करायचा तर तुला झेपेल? बोलला, झेपेल का तुला? माणसाकडे सतसत विवेक बुद्धी नसली की तो रागालाच न्याय समजायला लागतो, अहंकारालाच अधिकार समजतो आणि स्वार्थाला सत्य समजतो, आणि म्हणूनच अविचाराने वागतो. आणि तू ही तशीच वागतेस. आणि ती कपिलाही अशीच वागली. दोघींनी स्वतःलाच योग्य समजलं पण स्वतःच्या मनालाच विचारलं नाही. सतसत विवेक बुद्धी हीच परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. आणि म्हणून लक्षात ठेव, दुसऱ्यावर अन्याय करताना नियती सतत त्याच्याकडे पाहत असते. आलात तुम्ही? हो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची माहिती सगळ्यांना सांगून आलो. पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात, वाड्यात आणि वस्त्यांमध्ये तुमचा निरोप पोहोचवलाय आम्ही. उत्तम. अगं बाई, कपिलाताई, अहो हे काय झालंय तुम्हाला? आणि या दोघांना पण काय झालंय? कळेल, सगळं कळेल. तुम्ही तुमची कामगिरी उत्तम पार पाडलीत. काही भक्त आज्ञा पाळतात आणि काही निषेध करून स्वतःचं नुकसान करून घेतात. काय कपिले, बरोबर ना? कपिले, आपण एक काम करूया. तुम्ही तुमचा निषेध नोंदवत बसा आणि यांना यांची सेवा करू द्या. आज सेवेचा अधिकार त्यांनी कमावलाय. स्वामी, माफ करा मला. चूक झाली, फार मोठी चूक झाली स्वामी. यापुढे नाही होणार हो अशी चूक. एक संधी द्या, पुन्हा सेवा करते आणि व्यवस्थित करते स्वामी. स्वामी, आमच्याकडून मोठा अपराध झालाय. मत्सराने आमचे डोळे झाकले. आम्हाला दूर लोटू नका स्वामी, आम्हाला दूर लोटू नका. तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचाच आधार नाही स्वामी. स्वामी, क्षमा करा आम्हाला स्वामी. मागे हो. आधी त्यांची सेवा पूर्ण होऊ दे. सेवा अर्धवट सोडायची नसे. हो मागे, हो मागे, हो मागे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आता आम्हाला आशीर्वाद द्या. आणि स्वामी, ही सेवा म्हणजे अनेक युगांच्या प्रतीक्षेचं फळ आहे. आशीर्वाद मिळेल पण प्रसादही मिळेल. सुंदरे, आपण देवदूतांच्या करता खास नैवेद्य तयार केला होता, तो घेऊन ये.
स्वामी आता आज्ञा द्या. थांबा. तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळायलाच हवं. ऐक ऐक आजोबा, हे काय केलं तुम्ही? आत्ता तर खूप दुखत होतं आणि आत्ता अगदी बरं वाटतंय. कावेरी, मला माझं नाव कसं माहिती? मी तर याआधी तुम्हाला भेटलेही नाहीये. कावेरी बाळा, आम्हाला सगळ्यांची नावं आणि कर्म समजा माहित असतं. कोण आहात तुम्ही आजोबा? माहित नाही. तुम्हाला बघितलं की मनाला धीर येतो. कोण आहात तुम्ही? तुझ्या प्रश्नातच तर तुझं उत्तर आहे बाळ. आत्ताच मला आजोबा म्हणालीस ना, मग आजोबा आहे असं समज. आता मला सांग बघू, कशा पाहिजे तिचे इतके अत्याचार आणि अन्याय सहन करतेस? खूप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. लहानपणापासून सांभाळलंय त्यांनी मला, म्हणून त्या जे सांगतात ते सहन करते. माझं कर्तव्य आहे ते. कावेरी, उपकार कृतज्ञतेने फेडायचे असतात, स्वतःचा आत्मसन्मान घाण ठेवून नाही. सुंदरे, आपण तो पाट तयार करून ठेवला होता ना, चंदन भस्म फुलं एकत्र करून, तो घेऊन ये. हो. काय घडतंय? हा चमत्कार नाहीये, ही गुरुकृपा आहे. गुरुच्या चरणांचा स्पर्श निर्जीव वस्तूलाही दिव्यता प्राप्त करून देतो. आणि आज आपण हे सारं प्रत्यक्ष पाहत आहोत. आमच्या भक्तांमुळे आमची सेवा करण्याची संधी यापुढे तुम्हाला अपवादानेच मिळेल. पण काळजी करू नका, आम्ही या आमच्या पादुका तुम्हाला देतोय, त्या घ्या. या पादुकांच्या रूपात आम्ही तुमच्या सोबतच असू. या पादुकांची सेवा करा, ती आमची सेवा केल्यासारखंच आहे. गुरूंच्या पादुकांमध्ये गुरूंच्या चैतन्याचा अखंड वास असतो. आणि जिथे पादुकांची सेवा होते तिथे गुरुचं अस्तित्व सदैव असतं. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात हा महाप्रसाद मिळणं यापेक्षा अजून दुसरं काय भाग्य. खरंच आम्ही धन्य झालो स्वामी. देव असो की देवदूत, गुरूंशिवाय कोणाचंच कल्याण होत नाही. गुरु नेहमीच आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. स्वामी, तुमच्यासारखा दुसरा गुरु नाही. जो अनन्य भावाने आमची भक्ती करतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो आणि प्रसादही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळी ती कृपेच्या रूपाने परत येते. आणि कपिले, जिथे निस्वार्थ भक्ती असते
तिथे गुरुकृपा स्वतः चालत येते. तुमची इच्छापूर्ती झाली, आता कावेरीची इच्छापूर्ती करण्याची वेळ आली. इतके वर्ष तिच्या घरात राबलीस, रात्रंदिवस सेवा केलीस, अश्रू गाळलेस, अपमान सहन केला, ते उपकार केव्हाच फिटले बाळा. आणि कृतज्ञता म्हणजे गुलामी नाही. सेवा ही प्रेमाने करायची असते, भीतीने नाही. जिथे माणुसकी संपते तिथे उपकाराची परतफेडही संपते. अरे म्हाताऱ्या, तुला काय माहिती तिच्याबद्दल? 2 शब्द बोललास म्हणजे काय सगळं माहितीये का तुला? हे वंदना, अगं तुला म्हातारा वाटत असलो तरी हिच्यासाठी मी आजोबाच आहे. आणि आजोबांना त्याच्या नातीबद्दल समजा माहित असतं. हे कोण आहेत? यांना माझ्याबद्दल इतकं कसं माहिती? गुरु फक्त वर्तमान जाणत नाही, ते भूतकाळ जाणतात, भविष्य घडवतात. आणि जग ज्याला अनाथ म्हणतं त्याला आम्ही कधीच एकटं सोडत नाही. स्वामी, स्वामी फार मोठी चूक झाली आमच्याकडून. मला माफ करा स्वामी. पुन्हा अशी चूक होणार नाही स्वामी. मला पुन्हा स्वामी सेवेत घ्या. स्वामी, आम्हाला तुमच्याशिवाय कोण नाहीये स्वामी. आमच्या चुका पोटात घाला स्वामी. स्वामी, आम्ही तुमचा मत्सर केला, तुमच्यावर अविश्वास दाखवला स्वामी, पण प्रेम कमी नाही झालं स्वामी. आम्हाला दूर नका लोटू स्वामी. क्षमा करा आम्हाला स्वामी. आता गयावया करताय? आता पुन्हा स्वामी देवांच्या चरणी यायचंय ना? पण मगाशी इथनं रागानं गेला तेव्हा एकदा तरी विचार केला की स्वामी देवांना काय वाटेल, त्यांना किती यातना होतील. हे साधं व्यक्तिमत्व नाहीये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या भक्तांना वाहून घेतलंय. असे गुरु येथे यांनी कधीही स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला, तर कायम आपल्या भक्तांचा विचार केला. त्यांच्या दुःखात व्याकुळ झाले ते, आणि तुम्ही त्यांच्यावरच संशय घेतला. जो गुरुवर अविश्वास दाखवतो ना, तो आधी स्वतःच नुकसान करतो. अगदी खरंय. आणि गुरु कधीही भक्तांची बाजू घेत नाहीत. गुरु नेहमी सत्याची बाजू घेतात. आणि आपले स्वामीही कायम तेच करत आले. कपिलाताई, हणम्या, सदा, आज इतकी वर्ष स्वामी सेवेत मी, पण एकदाही एकाही भक्तावर स्वामी देवांनी अन्याय केलेला पाहिला नाहीये मी. आणि भेदभाव तो तर त्यांच्या स्वभावातच नाही. पण तुम्ही स्वतःच्या मनातला मत्सर स्वामी देवांच्या मनात पाहिलात म्हणून गैरसमज झाला. खरंय तुमचं सुंदरा मावशी. माझ्या मत्सरामुळे सगळ्यांचं नुकसान झालं. मला माफ करा. एकदा या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे बघा. कुठलं लहान कुठलं मोठं सांगता येईल? स्वामी, अहो सगळी किरण सारखीच दिसतायत. आणि एखादा किरण वेगळा कसा काय ओळखता येणार? कारण सूर्य तर एकच आहे ना. तसंच आमचंही आहे. गुरु करता सगळे भक्त सारखेच असतात. कोणी लहान नाही, मोठा नाही, कोणी जवळचा नाही, कोणी दूरचा नाही. गुरुच्या दृष्टीने सर्व भक्त समान असतात. फरक असतो तो फक्त श्रद्धेचा. सूर्य जसा प्रत्येकावर सारखाच प्रकाश टाकतो, तशीच गुरु कृपा ही सगळ्यांवर सारखीच होते. कृपा वेगळी नसते, पात्रता वेगळी असते. कपिले, गुरुकृपेचा मोजमाप दुसऱ्यात पाहू नका, स्वतःला त्याकरता पात्र बनवा.
माझ्याकरता शिदोरी आणली होती. तुला भूक लागली ना, तू खाऊन घे. नाही नको आजोबा. अहो तुमची शिदोरी आहे, मी कशी खाऊ? तुम्हाला लागेल ना. मी ठीक आहे, मी राहीन उपाशी. बाळा, नातीने आजोबाची शिदोरी खाल्ली तर काय झालं त्यात? हा घे. आणि नातीचं पोट भरलं की आजोबाचं बी पोट भरतं. हा अगं, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच तर आमचं अन्न आहे. आणि प्रेमानं दिलेला घास कधी कमी पडत नाही. आणि आपल्या माणसाला खाऊ घालणं म्हणजे स्वतःचं पोट भरल्याचं समाधान मिळतंय ग. पंचपक्वान्न हा म्हातारा दिसतो तर अगदी साधा गरीब, मग याच्याकडे हे सगळं कुठून आलं? हा नक्की आहे तरी कोण? वंदना, माणसाची पारख त्याच्या रूपावरनं कपड्यावरनं करू नको. जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. खूप मोठे मालक आहोत आम्ही. आता कळलं का स्वामी देव काय आहेत ते? ते फक्त या गावचे संत नाही आहेत, ते ब्रह्मांड नायक आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचे ते गुरु आहे. देवदूत स्वतः आले होते. किती नम्र होते ते आणि किती आसुसले होते स्वामी देवांची सेवा करायची एक संधी मिळवण्यासाठी. देवताही ज्यांना गुरु मानतात अशा गुरूंच्या चरणाशी आपण रोज असतो. याहून दुसरं मोठं भाग्य ते कोणतं? त्यांना अपवादाने ही संधी मिळाली, पण तुम्हाला तर स्वामी देवांची सेवा करायचं रोज भाग्य मिळतंय. रोज सेवा, रोज त्यांचं दर्शन, रोज उपदेश. आणि म्हणूनच तुम्हाला त्याची किंमत नाही कळली. स्वामी देवांवर शंका घेतलीत तुम्ही, त्यांच्यावर रुसलात. ज्यांनी कधीही कुणावर अन्याय केला नाही त्यांच्यावर अन्यायाचा आरोप केला. हे योग्य केलं नाही तुम्ही. नाही सुंदरा मावशी, अजिबात योग्य नव्हतं. अहो, माझंच दुर्दैव. मी स्वामींना कधी समजूच शकले नाही. आम्ही विचार न करता कपिला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आम्ही अपराधी आहोत स्वामी, आम्हाला क्षमा करा स्वामी. आता क्षमा मागताय? सुंदरे, रुसायचा अधिकार भक्तांनाही असतोच, फक्त तो रुसवा अनाठाही नसावा. समजुतीवर आधारित असावं, गैरसमजावर नाही. गुरूंवर रुसला तरी चालेल, पण गुरूंवरचा विश्वास सोडू नका. रुसवा प्रेमात असतो, अहंकारात नाही. स्वामी, आम्हाला क्षमा करा. यापुढे आम्ही तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही स्वामी. आमची चूक झाली स्वामी. कपिले, चूक मान्य करणारा आधीच अर्धा शुद्ध होतो आणि उरलेलं गुरुकृपा पूर्ण करते. पश्चाताप हा शिक्षेचा शेवट नसतो, ती परिवर्तनाची सुरुवात असते. सुंदरे, पाद्यपूजेचं तीर्थ सगळ्यांना दे. हो. बाळा, काय झालं? हा, खात का नाही? आजोबा, हे असं पंचपक्वान्न मी फक्त लांबूनच बघितलं होतं. गावात कोणता सण असू दे,
लग्न असू देत, मोठ्या मंडळींची पंगत असू देत, मी फक्त दारात उभे राहून बघायचे. माझ्या ताटात हे कधी आलंच नाही. पंचपक्वान्न खाण्याचं भाग्य माझ्या नशिबातच नव्हतं. पण आज हे माझ्या समोर माझ्यासाठी, मी स्वप्न तर नाही बघत आहे ना. कावेरी, तू अक्कलकोटला निघालीस ना? अगं मग आम्ही तुला रिकाम्या पोटीने रिकाम्या हाताने कसं पाठवू? हे बघ, स्वामी भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हे बघ, हा प्रसाद आहे आणि प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नसतं. आजोबा, मी आणि आज एका आजोबाचं स्वप्न पूर्ण होऊ दे, आजोबांनी नातीला भरवण्याचं. कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींना प्रत्येक भक्ताची काळजी असते. कोण कधी उपाशी झोपलं, कोण मनाने तुटलं, कोण आशेवर जगतंय हे त्यांना सांगावं लागत नाही, ते त्यांना जाणवतं. आणि ज्यांच्या जगात कोणी बी नसतं त्यांची काळजी गुरु घेतात. भक्ताची भूक ही केवळ अन्नाची नसते, ती प्रेमाची बी असते. आणि गुरु दोन्ही बी गोष्टी भागवतात. बाळा, गुरुकृपा म्हणजे चमत्कार नाही का? योग्य वेळी मिळालेला प्रेमाचा एक घास देखील गुरुकृपाच असते. तुळस हे भक्तीचं प्रतीक असतं, तर बेल हे समर्पणाचं. जेव्हा भक्ती आणि समर्पण एकत्र येतात तेव्हा गुरुकृपा स्वतःहून चालत येते. स्वामी, माझं शरीर पूर्णपणे बरं झालं. श्री स्वामी समर्थ. स्वामी आभार, मी पूर्वीसारखा झालो. कपिलाताई, अहो ही तर साक्षात गुरुकृपा आहे. जे औषधांनी झालं नाही ते गुरूंच्या कृपेमुळे क्षणार्धात घडून आलं. आणि जिथे गुरुकृपा असते ना, तिथे अशक्यही शक्य होऊन जातं. आता कायम लक्षात ठेवा, गुरूंचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा उपचार असतो. स्वामी, तुम्ही धन्य आहात. आम्हाला क्षमा करा. तुम्ही नसतात तर आम्ही संपलो असतो स्वामी. लक्षात ठेवा, तुम्ही स्थानावर होता तोपर्यंत तुमच्या भोवती आमच्या कृपेचं सुरक्षा कवच होतं. त्या कवचामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या व्याधी, दुःख आणि नकारात्मकतेची सावली ही तुम्हाला स्पर्श करू शकली नाही. पण ज्या क्षणी या कृपा कवचातून तुम्ही स्वतःहून बाहेर पडलात, त्याच क्षणी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गाठलं. गुरुपासून दूर जाण्याचा निर्णय अनेकदा दुःखाला आमंत्रण देतो. श्रद्धा हेच खरं संरक्षण आहे. आत्ता कळलं, आम्ही स्वतःच तुमच्या कृपेपासून दूर गेलो. दोष आमचाच होता. आम्ही स्वतः सावली सोडून उन्हात गेलो आणि उन्हालाच दोष देत बसलो. तुम्ही तर म्हणत होता स्वामीदेव तुमच्यावर कृपा करत नाही. मग आज जे झालं ते काय होतं?
तुमच्या नकळत स्वामीदेव रोज तुमचं रक्षण करत असतात, पण तुम्हाला त्याची जाणीवच नसते. खरंय स्वामी सुंदरा मावशींचं, आमची फार मोठी चूक झाली. आता कधीही तुमच्यावर संशय घेणार नाही स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्याच्यावर कृपा करायची आहे त्याच्यावर कृपा, आणि ज्याला धडा शिकवायचा आहे त्याला धडा. दोन्हीही प्रेमापोटीच असतं. लक्षात ठेवा, गुरूंची कृपा आणि गुरूंची शिक्षा दोन्ही भक्ताच्या कल्याणासाठीच असतात. गुरु शिक्षा देत नाही, ते अज्ञान दूर करतात. कधी आशीर्वादाने तर कधी अनुभवाने. शिवशंकर शंभो. आई ग, आई 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 ग, आई ग, मेले आता काही जगत नाही मी. बस काकूंना असा त्रास होत असताना माझ्या घशाखाली घास नाही उतरला. तुम्ही इतक्या मायेने मला भरवलत, काही क्षण मी सगळं विसरले. पण आता त्यांना मी असं एकटं नाही ठेवू शकत. मला त्यांना बघितलंच पाहिजे. अगं, तिचं दुखणं एवढे लवकर बरं होणार नाहीये. घे, तू खाऊन घे. आणि मला एक सांग, आयुष्यभरात तिने एकदा तरी विचार केला का तुझा? तुझी भूक, तुझ्या वेदना, तुझे अश्रू कधी पाहिले तिने? मग तू काय एवढा विचार करते तिचा? मग त्यांच्यात आणि एका स्वामी भक्तात काय फरक राहिला आजोबा? त्या वाईट वागल्या म्हणून मीही तशीच वागले, तर मी स्वामींची भक्त कसं? दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण आपला चांगुलपणा सोडू नये. मी त्यांच्यासारखी नाही वागू शकत, आणि तशी वागले तर स्वामींना काय तोंड दाखवू? दुसऱ्याचा स्वभाव बदलत नसेल, आपण आपला स्वभाव बदलू नये. स्वामी भक्ताची खरी ओळख त्याच्या भक्तीत नसते, त्याच्या वागण्यात असते. वाईटाला वाईटाने उत्तर देणं सोपं असतं, पण चांगुलपणाने उत्तर देणं हीच खरी साधना असते. बरोबर? होय, अगदी बरोबर. धन्यच बाळ. अगं, हीच तर खरी भक्ती आहे. काकू, तुम्ही धीर धरा, बरं वाटेल. हा तुम्हाला, तुम्ही धीर धरा. मेले तुझ्यामुळेच होतं हे सगळं. एखादी असती तर वैद्य घेऊन आली असती, आणि तू बसलेस त्या म्हाताऱ्याचं प्रवचन ऐकत आणि खात. काकू, अहो वैद्यांना कुठून आणू मी? आपण येताना पाहिलं ना, लांब लांब पर्यंत गावही नाहीये. मी गेले आणि तुमचा त्रास अजून वाढला तर मला एकटी सोडून कसं जाऊ मी? स्वामी, काकू माझ्याशी वाईट वागतात, पण त्यांना असा त्रास होताना मला बघवत नाही. त्यांना बरं कर. आम्हाला अक्कलकोटला सुखरूप पोहोचू दे. तोपर्यंत मी अन्नाच्या एका कणालाही हात लावणार नाही.